एकाची संस्था होती, त्याच्या कार्यकर्त्यांनी मत दिली असं त्यांचं म्हणणं, शून्य मत मिळाली. तक्रारी आहेत जवळजवळ आमच्याकडे आता 450 तक्रारी जमा झालेल्या आहेत ईव्हीएमच्या संदर्भात, आणि आम्ही त्या वेळेला आक्षेप घेऊन सुद्धा त्याची दखल घेतली गेली नाही. अशा वेळेला ह्या निवडणुका सरळ मार्गाने झाल्या असं तुम्ही कसं म्हणू शकता? म्हणून माझी परत मागणी आहे, हा निकाल तसाच ठेवा आणि पुन्हा ही निवडणूक बॅलेट पेपरवरती घ्या आणि मग निकाल पहा काय लागतो. घ्या ना, सकाळी 10:30 वाजेपर्यंत पोस्टल मतदान जे आहे, पोस्टल बॅलेट जे मतपत्रिकेवर होत त्याच्यामध्ये आम्ही आघाडीवर आहोत सर्वत्र. मतपत्रिकेवर जे मतदान मोजलं गेलं सकाळी त्याच्यामध्ये महाविकास आघाडी ही आघाडीवर आहे. तो कल आहे, तो ट्रेंड आहे त्या भागातला, आणि तासाभरामध्ये आम्हाला जागाच मिळत नाहीत. हे शक्य आहे का? मला सांगा ना तुम्ही. काय नेमकं करणार काय आहात? कारण असीम सरोदे बघा, आम्ही रडीचा डाव खेळत नाही की आम्ही हारलो म्हणून नाही बोलतोय. बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या हे आम्ही गेले 10 वर्ष सांगतो. आता ते म्हणतील की झारखंडला जिंकला नाहीत का? मग झारखंडला तुम्ही जिंका, महाराष्ट्र आम्ही जिंकतो ना, असं करा ना एक दिवस. झारखंडला जिंकला नाहीत का? हा, तुम्ही एक दिवस असं करा मग, ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळे करून. याला झारखंड आम्ही जिंकतो, महाराष्ट्र तुम्ही जिंका. आता उत्तर प्रदेश बरोबर एखादं लहान राज्य असेल ना कुठलं, तर ते लहान राज्य विरोधी पक्षाला जिंकायला देतील ईव्हीएमच्या माध्यमातून, आणि उत्तर प्रदेश बिहार ते जिंकतील. पवार साहेबांनी व्यक्त केलेली शंका जी आहे, प्रथमच त्यांनी अशी शंका व्यक्त केली. राऊत साहेब, भाजपच्या इतक्या मोठ्या यशाचं सूत्र हे प्रादेशिक पक्षांमधली मतविभागणी, मग शिवसेना असेल किंवा एनसीपी असेल. शिवसेनेची 2 गटांमध्ये विभागणी, एनसीपीची 2 भारतीय जनता पक्षाचं अनालिसिस केलं नक्कीच आहे, त्या पद्धतीनं सुद्धा केलं, आणि काही तांत्रिक बिघाड सुद्धा, घोटाळे सुद्धा केले. फोडा झोडावर राज्य करा, डिवाइड अँड रूल. हे काय म्हणतात, एक आहे तो सेफ आहे. जे एक आहेत त्यांना तोडायचं, जे एक आहेत त्यांच्यामध्ये दुफळी निर्माण करायची, मतविभागणी करून घ्यायची, त्यासाठी प्रचंड पैसा, दबाव, यंत्रणा वापरायच्या आणि निवडणुका जिंकायच्या. हे मोदींचं यश आहे. मोदी काय देशाचे नेते आहेत असं मानायला तयार नाही मी अजूनही. देशाचे नेते पंडित नेहरू होते, इंदिरा गांधी होत्या, राजीव गांधी होते, मनमोहन सिंग सुद्धा होते, कारण त्यांनी या देशातली लोकशाही आणि अखंडता टिकवण्यासाठी आपलं आयुष्य वेचलं, आणि त्यांनी अशा प्रकारचं कृत्य केली नाही. राऊत साहेब, तुम्ही कालही म्हणालात, आजही तुम्हाला हा प्रश्न विचारतोय, हे निकाल पाहता आता महाराष्ट्रात 2 भाऊ उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांनी मराठी मतांची विभागणी टाळण्यासाठी एकत्र आलं पाहिजे. लक्षात घ्या, हा प्रश्न फक्त राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा नाही. ज्यांना ज्यांना या महाराष्ट्राविषयी प्रेम आहे अशा प्रत्येकानं, मग प्रकाश आंबेडकर सुद्धा असते, ते मराठी नाहीत का? ते महाराष्ट्राचे कोणी देणं लागत नाहीत का? संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं योगदान आहे. आणि महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस एक राहिला नाही तर हा महाराष्ट्र, मुंबई ही हमालांची आणि पाटीवाल्यांची होईल, असं डॉक्टर आंबेडकरांनी तेव्हा इशारा दिलेला आहे. आज नेमकं तेच होत आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक राजकीय पक्षाचं आणि नेत्याचं योगदान आहे. मग कोणी भारतीय जनता पक्षामध्ये असतील, कोणी शिंदे गटामध्ये असतील, खरोखर त्यांच्या काळजामध्ये काय घरघर लागले असेल तर ते